नमस्कार, मी कविता। स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सगळ्यात पहिले तर तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर तुम्ही टायटल बघितलंच असेल की अरे बापरे, ब्लाऊज पूर्ण बिघडलाय, आता काय करायचं। तर हे सगळं आपण सविस्तर बघूया, याचा अर्थ नेमका काय होतो। पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा, अरे बापरे, ब्लाऊज पूर्ण बिघडला। असं पूर्ण ब्लाऊज बिघडतं असं कधी होत नाही। ब्लाऊजचा एखादा भाग बिघडतो, शोल्डर उतरतं किंवा थोडंसं ब्लाऊज लूज होतं किंवा उंची कमी होते, एवढ्यांपैकी कोणता तरी एक पार्ट बिघडतो, म्हणून ब्लाऊज पूर्ण बिघडतं असं कधी होत नाही। पण एखादं कस्टमर आपल्याकडून ब्लाऊज घेऊन जातात आणि म्हणतात की मी घरी घालून बघते आणि मग तुम्हाला सांगते। घरी घालून बघतात आणि फोनवरच आपल्याला थोडंसं काही प्रॉब्लेम असेल तर फोन करून लगेचच काय ग तू सगळं ब्लाऊज बिघडवून टाकलं आणि शोल्डर उतरतंय आणि खूपच लूज झालंय ब्लाऊज आणि आता काय घालायच्याच लायकीचं नाही राहिलं, माझा एवढा महागाचा पीस होता आणि माझी एवढी भारी साडी होती आणि वगैरे वगैरे भरपूर काही बोलतात। हे सगळं ऐकून ना आपल्याला इकडे राग आलेला असतो। राग येतो आणि आपल्याला काय वाटतं, मी तर मनापासून ब्लाऊज शिवलं, माझा जो विश्वास आहे की एवढं पूर्ण तर ब्लाऊज बिघडलं नसेल, मग नेमकं झालं काय असेल। तर अशा वेळेस राग पण नाही द्यायचा आणि घाबरायचं पण नाही। तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, जे कोणी कस्टमर असेल त्यांना सांगायचं की ताई तुम्ही इकडे या, माझ्यासमोर ब्लाऊज घालून दाखवा, मग मी बघते नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे आणि मग तुम्हाला मी ते रिपेअर करून देते, ठीक आहे। आणि ते कस्टमर आपल्याकडे आल्यानंतर त्यांना ब्लाऊज घालून बघू द्यायचं, ब्लाऊज घालून बघायला सांगायचं आहे आणि मग आपण बघायचं आहे की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आहे, ब्लाऊज लूज तर नाही झालं आहे किंवा त्यांना स्वतःला विचारायचं नेमकं होतं काय, नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम होतं आहे, शोल्डर उतरतंय का, ब्लाऊज कुठे टाईट झालं आहे का। आणि किंवा आपल्याला पण त्यांनी ते ब्लाऊज घातल्यानंतर कळतं की नेमका काय प्रॉब्लेम झाला आहे। समजा शोल्डर उतरत असेल तर ते का उतरतं आहे, मुंड्यात टाईट झाल्यामुळं तर नाही उतरत आहे, किंवा कमरेत थोडंसं ढिल्लं असेल त्याच्यामुळे शोल्डर उतरतं, किंवा पुढचा गळा थोडासा मोठा झाला असेल, गळा रुंदी थोडी जास्त, त्याच्यामुळे शोल्डर आपलं उतरतं। तर मग त्यावेळेस बघून घ्यायचं की नेमकं प्रॉब्लेम काय झाला आहे। आणि जर छोटासा प्रॉब्लेम असेल, फक्त कमरेत थोडंसं लूज असेल त्यामुळे त्यांचं शोल्डर उतरत असेल, तर ताई थांबा 2 मिनिटात तुम्हाला मी रिपेअर करून देते। टिपा मारून घ्यायचे, कमरेचा पुन्हा एकदा माप घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या व्यवस्थित टिपा मारून त्यांना ते द्यायचं आहे, पुन्हा घालून बघायला जायचं, आपल्या समोरच घालून बघायला सांगायचं जोपर्यंत ते व्यवस्थित। आणि जर तरी पण जर मोठा प्रॉब्लेम असेल किंवा काखेट थोडंसं टाईट झालं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की शोल्डरमध्ये मी डाऊन करायला विसरली गळ्याकडे, तर त्यामुळे इथं लूज झालं आहे, तर ताई ब्लाऊज तुम्ही ठेवून जा, मी तुम्हाला हे उद्या किंवा परवा रिपेअर करून देते, तुम्हाला फोन करते, मग तुम्ही येऊन घेऊन जा। रिपेअर झाल्यानंतरही ते जेव्हा घ्यायला येतील तेव्हा सुद्धा अशा कस्टमरांना पहिले समोर ब्लाऊज घालून बघायला सांगायला लावायचं आणि मग नंतरच त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा तो आपण घ्यायचा आहे। म्हणजे मेन म्हणजे याच्यामध्ये ना घाबरून जायचं नाहीये आणि राग आल्यानंतर रागाच्या भरात काही बोलू नाही बसायचंय, कारण आहे ना बिझनेस करायचा आहे आपल्याला, आपला बिझनेस हा आपल्याला पुढे न्यायचा आहे। त्यामुळे बिझनेस करत असताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हा ठेवूनच आपल्याला बिझनेस करायचा आहे। तर अशा प्रकारे हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि तुम्हाला 10मधून 1-2 कस्टमर, 10मधून 1 कस्टमर तरी असं मिळेलच की ती छोटीशी गोष्ट असती, छोटासा काहीतरी प्रॉब्लेम असतो पण तो एवढा मोठा तो करून टाकतात आणि आपल्याला असं वाटतं अरे हे काय केलं, मी तर व्यवस्थित ब्लाऊज शिवलो होतं, एवढा मोठा प्रॉब्लेम कसं काय झाला असेल। आणि शक्यतो अशा कस्टमरने दुसऱ्या वेळेस जर ब्लाऊज टाकलं तर त्यांना शिवल्यानंतर आपल्यासमोरच घालून सांगायचं की इथेच तुम्ही घालून बघा, म्हणजे तुम्हाला नंतर इथं जर थोडासा प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला लगेच इथेच व्यवस्थित रिपेअर करून देते म्हणून। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।